Good morning, students. Today we are going to deal with 10th standard English lesson 2.2 The boy who broke the bank. म्हणजे बँक बुडवणारा मुलगा. आणि याच्यामध्ये आपण ट्रान्सलेशन पाहणार आहोत, भाषांतर. अतिशय सुंदर असा हा धडा रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला आहे. पाहूया यामध्ये काय दिलेलं आहे. सुरुवातीला आपण लेखकाचा परिचय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत आणि हे भारतातील मसुरी येथे त्यांची दत्तक घेतलेल्या कुटुंबासह ते राहतात. भारतातील बाल साहित्याच्या विषयामध्ये किंवा विकासामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे आणि त्यामुळं आवर ट्रीज स्टिल ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1982 या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर भारत सरकारद्वारे अजून 2 महान पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले, ते म्हणजे पद्मश्री हे 1999 मध्ये आणि पद्मभूषण हे 2014 मध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आता आपण गोष्टीकडे बोलूया. या ठिकाणी एक कल्पना किंवा गोष्ट दिलेली आहे, अफवा कशा प्रकारे स्प्रेड होते, पसरते. तर यामध्ये शेठ गोविंदराव याच्या मालकीचं या पीपल नगर मध्ये एक बँक होती आणि त्या बँकेमध्ये काम करणारा एक मुलगा तो त्या ठिकाणी झाडू मारण्याचं काम करत होता आणि त्या ठिकाणी त्याच्या या बोलण्यातून जे काही शब्द येतात किंवा जे वाक्य बाहेर पडतं आणि त्यामुळे सगळं काय होतं, घोळ होऊन बसतो, गडबड होऊन बसते. यामध्ये तो जो मुलगा आहे झाडूवाला बँकेचा, तो आपल्या हातामध्ये झाडू घेऊन निष्काळजीपणे झाडू कसं तरी त्या ठिकाणी त्या पायऱ्यावरून फिरवतोय आणि त्यामुळे झालेला जो कचरा आहे तो वरती घोंगावतो आहे. त्याचबरोबर तो कचरा सुपलीमध्ये हातात सुपली घेऊन तो कचरा त्या सुपलीमध्ये भरतो आणि ती सुपली जोरदारपणे त्या ठिकाणी त्या डस्टबिन वरती, त्या कचरा पेटीवरती तो आदळत होता आणि तेव्हाच त्या ठिकाणी धोब्याचा मुलगा सीताराम नावाचा तिथून जात होता. तो धोब्याचा मुलगा त्या ठिकाणी त्याला म्हणतो की अशी धूळ उधळू नकोस किंवा उडवू नकोस. आता धोब्याचा मुलगा कुठे चाललेला आहे, त्याच्याकडे जे कपडे आहेत ते कपडे पोचवण्यासाठी धुतलेले आणि इस्त्री केलेले, त्यामुळे त्याच्या डोक्यावरती मोठा बंडल आहे कपड्याचा आणि तो त्या ठिकाणी त्याला सांगतोय की धूळ उडू नकोस. तो नतुला पटकन म्हणाला, महिन्याला 2 रुपये जास्त द्यायला ते अजूनही नकार देतात का, एवढा का वैतागलायस. नथू त्याचं नाव त्या झाडूवाल्या मुलाचं आणि त्या धोब्याच्या मुलाचं नाव सीताराम. तो सीताराम म्हणतोय तुला अजून 2 रुपये पगार वाढवून दिलेला नाही असं वाटतंय, त्यामुळे ते एवढा राग काढायला लागलेला, वैतागलेला आहे. वैतागणे म्हणजे रागावणे. मला त्याबद्दल काही बोलायची इच्छा नाही असं तो मुलगा म्हणजे नथू म्हणाला. महिन्याची 20 तारीख झाली तरी अजून माझा पगार मिळत नाही आणि त्यामुळे मला अशा बँकेमध्ये काम करणं आता अयोग्य वाटतं. याच्यावरती कोणी विश्वास पण ठेवणार नाही की बँक आपल्या कर्मचाऱ्याचं वेतन देऊ शकत नाही आणि त्यामुळे आता पगार या महिन्यात झाल्याबरोबर मी बँक इथून सोडणार आहे, सोडून जाणार आहे असं तो म्हणाला. आणि आपली हातामध्ये सुकली त्या जोरदार डब्यावरती आपटली, आपला मुद्दा ठोस कसा योग्य आहे हे सांगण्यासाठी आणि तो स्वतःला निर्धार कायम आहे हे सांगण्यासाठी तो जोराने सुपली आपटतो. त्यानंतर सीताराम त्याला म्हणाला, बरं तुला माझ्याकडून शुभेच्छा आणि तुझ्या जोगं किंवा तुला योग्य असं जर काम त्या ठिकाणी कोणतं असेल तर मी तुला लगेच सांगेन. आणि असं म्हणून तो गाठोडे घेऊन पुढे निघाला. कपडे वितरण करताना, कपडे देत असताना तो 4थ्या घरापर्यंत जाऊन पोहोचला आणि त्या घरामध्ये
घरामध्ये जी काही स्त्री आहे त्या स्त्रीला झाडूवाल्याची गरज होती ते त्यांनी बोलताना ऐकलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं त्या बाईला की तुम्हाला जर त्या ठिकाणी झाडूवाल्याची गरज असेल तर तो पुढच्या महिन्यामध्ये तुमच्याकडे एक योग्य मुलगा कामाला येऊ शकेल, कारण तो त्या ठिकाणी या महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी त्याचं पहिलं जे काम आहे ते सोडणार आहे, कारण त्या बँकेतले जे लोक आहेत ते त्याला पगार देत नाहीत असं तो बोलताना सांगतो. असं का, मग त्याला उद्याच मला भेटायला पाठव असं मिसेस म्हणजे श्रीमती श्रीवास्तव त्याला सांगतात, सीतारामला सांगतात. आणि इथून खरी त्या ठिकाणी गंमत वाढते. त्या गिरायकाला आणि आपल्या मित्राला मदत केल्याचा आनंद सीतारामला होतो. त्यानंतर श्रीवास्तव त्या ठिकाणी आपल्या दैनंदिन खरेदीसाठी बाजारात जातात. बाजारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक चिंचेचं मोठं झाड असतं एका कोपऱ्याला, आणि त्या चिंचेच्या झाडाखाली त्यांची मैत्रीण मिसेस भूषण त्या ठिकाणी बसलेले असतात, उन्हानं त्रस्त झालेले असतात आणि आपल्या हातामध्ये असलेला जो हँकरचीप आहे किंवा जो रुमाल आहे त्यांनी वारा घेत असतात. दोघी मैत्रिणी एकमेकाला भेटतात. भेटल्यानंतर गप्पा वाढतात, गप्पा सुरू होतात एखाद्या छोट्या मोठ्या विषयावर. त्या ठिकाणी एक आणलेला जे कापडाचा तुकडा होता ते कापडाचा तुकडा दाखवत त्या ठिकाणी दोघीचं डिस्कशन सुरू झालं. त्याच्या रंगाविषयी, त्याच्या पोतविषयी किंवा त्याच्या डिझाईन विषयी चर्चा झाली आणि त्या विषयाचा कंटाळा आल्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी विषय चेंज झाला, विषय बदलला आणि मिसेस श्रीमती श्रीवास्तवनी त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणीला म्हणजे मिसेस भूषण, श्रीमती भूषण यांना सांगितलं की तुला काही माहिती आहे का की जी पिंपळनगर मधली जी बँक आहे ती आपल्या कामगाराला वेतन देऊ शकत नाही, म्हणजेच ती बँक आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आणि ही बातमी ऐकल्यानंतर ती त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी धावत सुटली. त्या ठिकाणी तिचा नवरा मिसेस भूषण यांचे जे पती होते ते बाजारामध्ये सेठ गोविंदराम ते त्या ठिकाणी एका दुकानाच्या बाहेर बसलेले होते आणि त्या ठिकाणी गप्पा मारत त्या ठिकाणी त्या पिंपळनगर मध्ये बसलेले होते. आणि त्या ठिकाणी या आपल्या श्रीमती भूषण जे आहेत त्यांनी या ठिकाणी जी गोष्ट ऐकली ती गोष्ट त्यांना लवकरात लवकर जाऊन आपल्या पतीला सांगायची होती. त्यामुळे ती धावत धावत आपल्या पतीला शोधू लागली की जे तिचे पती कुठे बसलेले होते, कमल किशोर यांच्या फोटोग्राफीचे जे दुकान होतं त्याच्या समोर बसलेले होते. आणि तिथे गेल्यानंतर काय घडला प्रकार बघा. तुम्ही इथे बसला आहात तर श्रीमती भूषण उद्गारल्या, अहो एक तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते आहे, कुठे गायब झाला होता. त्यावर तिथे मिस्टर म्हणाले, कुठे नाही, तू एकाच दुकानात स्थिर असतील तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विहरत असतेस असे मिस्टर भूषण म्हणाले. तू एकाच दुकानात स्थिर असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू काय कुठे थांबत नाही एका ठिकाणी. एखाद्या मधमाशीप्रमाणे बागेत जशी मधमाशी फिरते तशी तू सारखी फिरत असते. त्यानंतर वैतागल्या श्रीमती भूषण आणि म्हणाल्या, उगीच कुरकुर करू नका, कारण आधीच उकाड्यामुळे हैराण झालेला आहे. उकाडा म्हणजे उष्णतेनं. आणि बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आलेली आहे म्हणे असं त्या बोलून गेल्या. त्यावेळी ते वाक्य ऐकून कमल किशोर ताटकन उठून बसले आणि म्हणाले, कोणती बँक? अर्थातच पिंपळनगर बँक. त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार देण्यासाठी बँकेकडे पैसे नाहीत असं त्यांनी सांगितलं. आणि ते सांगता बोलता बोलता म्हणते पुढं, तुमचं त्या ठिकाणी खातं असू नये असं मला वाटतं. ते म्हणतात, माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याच आहे असं म्हणून ते भिंती पलीकडच्या नव्याच्या दुकान मालकाला आवाज देतात, दीपचंद ताजी बातमी ऐकलीस का असं ते त्याला बजावतात. पिंपळनगर बँक बंद होत आहे म्हणे, लवकरात लवकर तुझे पैसे काढून घे.
दीपचंद एक वयस्कर गृहस्थांचे केस कापत बसला होता. ती बातमी ऐकून तो ताडकन उठला. त्याला झटका आल्यासारखं झालं आणि थोडासा हात हल्ल्यामुळं त्या गिरायकाचा उजवा कान त्याने कापला. थोडासा कापला गेला. ते गृहस्थ वेदनेने आणि त्या बातमीने ओशाळले, ओरडू लागले, केकाटले. आधी कान कापल्याची वेदना आणि मग त्यावर भयंकर बातमीचा धक्का. मानेच्या एका बाजूचे केस कापून झालेले होते, दुसरी बाजू अजून तशीच होती. तरी ते त्या ठिकाणी उठून धावत सुटले. समोर किराणा दुकानामध्ये असलेला फोन त्यांना गाठायचा होता. त्यांनी सेठ गोविंदराम यांना फोन फिरवला, पण सेठ गोविंदराम घरी नव्हते. ते आहेत तर कुठे असा प्रश्न पडला. तर ते काश्मीरला फिरायला गेले होते. आणि ते म्हणाले, अरे चा असं आहे का? आणि ते घाईघाईने परत येऊन दीपचंदला सांगतात, पक्षी उडून गेला म्हणजे बँक निश्चित नक्कीच दिवाळखोरीत आहे. आणि ही जी बातमी आहे ती सगळीकडे हळूहळू पसरली. वनव्यासारखी बातमी बाजारामध्ये पसरली. किरकोळ व्यापाऱ्याच्या दुकानातून गिराईकापर्यंत पोहोचली. त्याचबरोबर ही बातमी पसरत पसरत अगदी भिकाऱ्यापर्यंत जाऊन बातमी पसरली. त्या भिकाऱ्या फुटपाथवरती एक भिकारी, म्हातारा गणपत भिकारी, त्या ठिकाणी बरेच वर्ष पायाने लंगडा असलेला आणि तो त्या ठिकाणी काय करत होता, भीक मागण्याचं काम करत होता. त्याला ही बातमी समजताच लोकांना त्यांनी आश्चर्यचकित करून सोडलं. कारण एवढं वर्ष झालं तो त्या ठिकाणी भीक मागत होता, पण कधीच त्या ठिकाणी त्याला कोणी चालताना पाहिलेलं नव्हतं. आणि ही बातमी ऐकल्याबरोबर तो बँकेच्या दिशेने वाऱ्यासारखा धावत सुटला. आणि लोकांना कळेना असं का झालेलं, हा लंगडा भिकारी बँकेकडे का धावत सुटलेला आहे. नंतर कळालं की त्याचे त्या बँकेमध्ये 1000 रुपये सेव्हिंग्ज होतं, बचत केलेली होती. आणि त्यामुळं सगळे लोक त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी बँकेच्या दिशेने जाऊ लागले, बँकेकडे पैसे काढण्यासाठी जाऊ लागले. तर बँक बघता बघता दुपारपर्यंत रिकामी झाली. आणि त्या बँक मधल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या मॅनेजरला सुद्धा समजेना हे नेमकं काय झालेलं आहे, काय प्रकार आहे. शिवाय अनेक लोकांचे पैसे अजून देणे बाकी होते. सर्वांनी सर्व पैसे बँकेतून काढून घ्यायचं ठरवलेलं होतं. आणि मग बँकेतील कर्मचाऱ्यांची किंवा त्या मॅनेजरची तळमळ वाढू लागली. बराचसा जमाव समोर जमलेला होता बँकेसमोर आणि तो सारखा घोषणा देत होता, आमचे पैसे आम्हाला आताच परत पाहिजेत वगैरे. आणि त्यांना पैसे गोळा करण्यासाठी किंवा दूरच्या बँकेतून आणण्यासाठी पण वेळ पाहिजे होता. पण तोपर्यंत त्या ठिकाणी वाट पाहणं मुश्किल होतं. त्यामुळं जमावातील एकाने वीट फेकली आणि त्या काचेवरती, भिंतीच्या जे काही काच होती त्या बँकेची, त्या खिडकीच्या काचा फोडल्या गेल्या. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळा गोंधळ झाला. कसं बस त्या ठिकाणी त्यांना उद्या येण्याची त्यांनी विनंती केली बँकेच्या मॅनेजरनी. आणि सगळे लोक उद्या येण्यासाठी परत गेले. आणि हा सगळा प्रकार जो आहे तो घडत असताना त्याची कल्पना जराही त्या ठिकाणी नथूला नव्हती. दुसऱ्या दिवशी नथू नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी आला. पायऱ्या झाडताना त्यांनी पाहिले की बऱ्याचशा काचा, दगड वगैरे बराचसा त्या ठिकाणी पायऱ्यावरती पडलेलं होतं. आणि ते पाहिल्यानंतर त्याला वाटलं की हे असं का झालेलं आहे. अगोदरच त्या ठिकाणी बँक मॅनेजर मला पैसे देत नाही आणि त्यातच अजून हा मुद्दाम त्रास दिला जातोय, असं की काय. आणि म्हणून त्या ठिकाणी बँकेच्या पायऱ्या झाडून कशा त्या ठिकाणी तो त्या वरच्या पायरीवरती बसला. आणि त्या ठिकाणी त्याला समजेना की का झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे. आणि तो जो सीताराम त्या ठिकाणी सायकलवरून चाललेला होता तो त्याला थांबवून त्या ठिकाणी तो बोलू लागला, कुठले गुंड लोक आहेत, गाडो कुठले, असं म्हटलेलं होतं. त्यांनी पगार मिळत होता, हे काय कमी झालं का काम, असं म्हणून त्या ठिकाणी तो ओरडत होता. आणि आपला हातामधला झाडू तो जोरात आपटत होता. तेवढ्या सायकलवर येणाऱ्या त्या धोबेच्या मुलाने त्याला म्हणाला, पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का. आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल.
आणि तो त्याला म्हटला की पुढच्या महिन्यापासून 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार हो, कारण आता बँक बुडाली, महिला तुला काही ऑप्शन नाही किंवा तुला ती करावीच लागेल. असं कसं झालं नथू म्हणाला. म्हणजे तू ऐकलं नाहीस? मग थांब इथे थोडा वेळ. पिंपळनगर मधील निम्मी जनता पैसे काढून न्यायला या ठिकाणी येईल, असं तो सीताराम त्याला म्हणाला आणि तो निघून गेला. नथू स्वतःशी पुटपुटत होता. म्हणला हे कसं काय होऊ शकतं, बँक कशी काय त्या ठिकाणी बंद होऊ शकते. आणि त्याला स्वतःला त्या ठिकाणी माहीत नसल्यामुळं तो त्या ठिकाणी पायरीवरती दूरवर बघत विचार करत आहे. विचार करत बसलेला तो म्हणतोय, हे असं कसं काय झालं बरं. अशा प्रकारे ही बँक जी आहे ती बँक या पद्धतीने दिवाळखोरीत निघाली किंवा बंद झाली. याच ठिकाणी आपण थांबतो. थँक्यू व्हेरी मच.